गजानन डेव्हलपर्स पुणे यांच्याकडून आता पंढरपुरात इसबाबी कलश मंगल कार्यालय येथे साकारला जातो आहे भव्य गजानन टॉवर 10 मजली ट्विन बिल्डिंगचा प्रकल्प। मजबूत आरसीसी फ्रेम रचना, पायांसाठी वायू प्रतिबंधक उपाययोजना, आयएस मानकानुसार भूकंप प्रतिरोधक आरसीसी रचना असलेल्या गजानन टॉवर मध्ये उपलब्ध आहेत अत्याधुनिक सुविधांनी युक्त 1022 स्क्वेअर फुटाचे 2 बीएचके फ्लॅट्स, सुशोभित प्रवेश कक्ष, सामायिक क्षेत्रासाठी अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणा, लिफ्ट आणि सामायिक क्षेत्रांसाठी वीज बॅकअपची सुविधा, स्वतंत्र अग्निशमन यंत्रणा, 2 मजली पुरेशी पार्किंग व्यवस्था, प्रत्येक कार पार्किंगच्या ठिकाणी स्वतंत्र ईव्ही चार्जिंगची सोय, सोलर वॉटर यंत्रणा, प्रत्येक सदनिकेसाठी इन्व्हर्टरची सोय। इसबाबी कलश मंगल कार्यालया शेजारी साकारल्या जात असणाऱ्या गजानन टॉवर मध्ये आजच आपला हक्काचा आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण अलिशान फ्रीसाठी संपर्क क्रमांक 7677700025। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी PVN म्हणजेच पंढरी वार्ता न्यूज या चॅनलला सबस्क्राइब करा। आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर पंढरीत होणारी भाविकांची गर्दी लक्षात घेता शहरातील सर्वच वर्दळीचे रस्ते अतिक्रमण मुक्त करण्यासाठी पंढरपूर नगरपालिकेकडून पोलीस बंदोबस्त सोबत घेत अतिक्रमण हटविण्यास सुरुवात झाली आहे। मागील महिन्यात शहरात विविध ठिकाणी अतिक्रमण हटविण्याची मोहीम राबविताना पंढरपूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी शहरातील अतिक्रमणधारकांनी स्वतःहून अतिक्रमण काढून घेत होणारे नुकसान टाळावे व पालिकेस सहकार्य करावे असे आवाहन देखील केले होते। मात्र त्याकडे अनेक अतिक्रमणधारकांनी दुर्लक्ष केल्याचे दिसून येत होते आणि यातूनच शहरातील सुजाण नागरिक अतिक्रमण हटविण्याच्या नगरपालिकेच्या मोहिमेबाबत शंका व्यक्त करू लागले होते। मात्र आजकालपर्यंत संयमाने अतिक्रमण हटवित आलेल्या नगरपालिकेच्या पथकाकडून आक्रमकपणे अतिक्रमण हटविण्यास सुरुवात केल्याचे दिसून आले। आज शहरातील स्टेशन रोड परिसरात सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत दगडे, पोलीस निरीक्षक तैयब मुजावर यांच्यासह पोलीस कर्मचारी उपस्थित होते। अतिक्रमणधारकांना वेळोवेळी आवाहन करून देखील स्टेशन रोडवरील अनेक अतिक्रमणधारकांनी दखल घेतली नव्हती आणि त्याचीच परिणती म्हणून आज JCBच्या सहाय्याने अनेक अतिक्रमणे काढण्यात आल्याचे दिसून आले। Go,